मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि अशा 80 पेक्षा जास्त बिझनेस आयडिया मी तुम्हाला दिलेले आहे आणि आज सुद्धा सुंदर असा बिझनेस जो आहे जो तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही ठिकठिकाणी या प्रोडक्टचा आनंद सुद्धा घेतलेला आहे आणि निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवणारे लोक आज समाजात आहेत आणि ते तुम्ही सुद्धा बघितलेले आहे। फक्त आपण काय करतो, दुर्लक्ष करतो किंवा आपलं थोडंसे जे शरम थोडीशी कुठेतरी आडवी येते त्याच्यामुळे। नाहीतर आपण जर हा व्यवसाय केला तर निश्चितच तुम्ही लाखो रुपये हे महिन्याला कमवू शकता। तो म्हणजे आपला बिझनेस म्हणजे ज्यूस सेंटर। ज्यूस सेंटर म्हटलं तुम्ही असं डोक्यात नका घेऊ की अरे हा काय हलका बिझनेस आहे। कुठलाही बिझनेस हलका नाही आहे, फक्त करण्याची जिद्द तुमची पाहिजे, चिकाटी पाहिजे। निश्चितच लाखो रुपये या व्यवसायाच्या माध्यमातून यासाठी मिळणार आहे कारण की याच्यामध्ये मार्जिन आहे 400%। तुमचा 4 पट या ठिकाणी जे आहे प्रोडक्ट जाणार आहे, त्याच्यामुळे प्रचंड असे सेल आणि प्रचंड असं जे डिमांड आणि इन्कम या व्यवसायामध्ये आहे। तुम्ही याच्याकडे कुठेही दुर्लक्ष करू नका। फक्त आपल्याला ते कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला एक त्याच्यामध्ये जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, एक 10 बाय 10चं शॉप आपल्याला पाहिजे। 10 बाय 10चं शॉप हे तुम्ही रेंटने सुद्धा घेऊ शकता आणि प्राईम लोकेशन महत्वाचं आहे। लोकेशन व्यवस्थित ज्या ठिकाणी लोक सहज पद्धतीने येऊ शकतात असं लोकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे आहे याच्यासाठी लागणारं ज्युसर, जे 2 प्रकारचे ज्युसर आहे, एक ॲल्युमिनियमचं ज्युसर येते जे फक्त मोसंबी आणि संत्र्यासाठी वापरल्या जाते आणि बाकी जे आहे वेगवेगळे मिक्सर हे आपल्याला लागते। याच्यासोबतच थोडंसं शुगर आणि मिल्क हे आपल्यासाठी आवश्यक आहे आणि याच्यामध्ये जे आपल्याला कुठलंही असं आर्टिफिशियल फ्लेवर वापरायचे नाही आहे। प्रीमियम क्वालिटी आपल्याला लोकांना द्यायची आहे जेणेकरून निश्चितच लोक जे आहे या व्यवसायाचा, या प्रोडक्टचा प्रॉपर असा आनंद घेऊ शकतील। त्यामुळे आपल्याला हे जे आर्टिफिशियली कुठेही जायचं नाही, एकदम नॅचरल प्युअर असं ज्यूस आपल्याला त्यांना द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट जे आहे हे जे फ्रुट्स आहे ते होलसेल मधून आपल्याला घ्यायचे आहे। होलसेल मध्ये जे जवळचं तुमचं मार्केट आहे त्या ठिकाणी तुम्ही कॅरेट नुसार तुम्हाला अत्यंत कमी रेट मध्ये फ्रुट्स त्या ठिकाणी उपलब्ध होतात। जे मार्केटमध्ये 30 रुपयाला आहे ते तुम्हाला 10 रुपयाला तिथे मिळते। त्याच्यामुळे तुम्ही कॅरेट नुसार तिथे फ्रूट जे आहे ते 8 ते 10 दिवस चालतील असे फ्रुट्स आपल्याला घ्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये एक फंडा असा आहे की जे काही रनिंग प्रोडक्ट आहे, पायनॅपल ज्यूस, मोसंबी ज्यूस, संत्रा ज्यूस, ते मार्केट रेट नुसार आपल्याला थोडे कमी रेट मध्ये ठेवायचे आहे, अत्यंत कमी रेट मध्ये आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून जे रेग्युलर कस्टमर आहे ते तुमच्याकडे सहज पद्धतीने येऊ शकतील। आणि आज जे लोक हेल्थसाठी फुल अवेअर झालेले आहे, हेल्थची सगळेजण काळजी करत आहे। आपण जर डोक्यात ठेवू की थोडंफार जिम वगैरे जर जवळ असेल तर हे सुद्धा लोकेशन आपल्यासाठी बेस्ट असू शकते आणि सुंदर या व्यवसाय सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो। त्याच्यासोबतच आपल्याला विचार करायचा आहे की आपण ॲडिशनल काय देऊ शकतो ज्यूस सोबत। जे आपला जो ज्यूसचं जर कॉस्ट पाहिली आपण तर कुठलंही ज्यूस हे 10 ते 15 रुपयापेक्षा जास्त त्याची कॉस्ट जात नाही। 10-15 रुपयात आपलं ज्यूस बनून रेडी होते आणि हे 10 रुपयात तयार झालेलं प्रोडक्ट हे आपण 50, 60, 30 रुपये मिनिमम देऊ शकतो। म्हणजे 10 रुपयाचं प्रोडक्ट 30 रुपये जरी दिलं 200% मार्जिन झाले आणि निश्चितच या व्यवसायाला, या उद्योगाला भरपूर असे कस्टमर हे भेटत असतात। आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला हायजीन पाळणं महत्वाचं आहे। हायजीन साठी आपण वेगवेगळे जे ॲप्रॉन, त्याच्यानंतर हँड सॉक्स म्हणजे हे जे आहे हँड ग्लोव्ज ज्याला म्हणतो आपण, ते एकदम ट्रान्सपरंट पॉलिथिनचे जरी वापरले तरी अडचण नाही, पण हायजीन यासाठी महत्वाचं आहे। आणि लोक जे आहे हे सगळ्या प्रत्येक गोष्टी, बारीक बारीक गोष्टी आपल्या ऑब्झर्व करत असतात आणि याच्याकडे पाहूनच ते ठरवतात की यांच्याकडे ज्यूस घ्यायचा की नाही आहे। कस्टमर आपल्याकडे एकदा येणार, पण आपल्याला नेहमी तोच कस्टमर रिपीट झाला पाहिजे कारण की कस्टमरसाठी भरपूर ऑप्शन आहे, पण आपल्यासाठी तो कस्टमर म्हणजे शेवटचा कस्टमर आहे। त्याला ऑप्शन असू शकते पण तो कस्टमर आपल्याकडे रिपीट येणार नाहीये। त्यामुळे आपल्याला एकदम हायजिनिक त्या ठिकाणी पाडायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे ब्रँडिंग आहे, ब्रँडिंगसाठी जे वॉलपेपर आहे तर कस्टमाइज वॉलपेपर आपल्याला बनवून घ्यायचे आहे किंवा रेडीमेड मिळत असतील तर तसे घ्यायचे आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ज्यूस, फ्रूट, वेगवेगळे अशा गोष्टी राहतील। त्यानंतर एक छोटंसं काउंटर आपल्याला लागेल आणि त्या काउंटरच्या मागेच आपल्याला रेड बोर्ड लावायचा आहे जेणेकरून नंतर कुणीही तक्रार करणार नाही। तिथे त्या ठिकाणी प्रत्येक फ्रूटचे रेट हे आपल्याला लावायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे शेक
त्या ठिकाणी आपण देऊ शकतो। शेकचं सुद्धा खूप मोठी डिमांड आहे। त्यानंतर व्हेजिटेबलची खूप मोठी डिमांड आहे। जे आपल्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी बीटरूट आणि व्हेजिटेबल ज्यूस हे सगळ्यात सेल आहे याचा प्रचंड प्रमाणात। त्यानंतर आपण त्याला जर का थोडंसं ॲडिशनल बेनिफिट म्हणून थोडाफार तुमच्याकडे जर बदाम आहे तर बदाम तुम्ही भिजवत घालू शकता आणि जो कोणी कस्टमर आला त्याला 4-4, 5-5 जे आहे पीस किंवा असं थोडं प्रमाणात जे आहे त्याला आपण असं सहज आमच्याकडून सर तुम्हाला हे गिफ्ट असं या पद्धतीनं जर आपण जर दिलं तर तो आणखी खुश होऊन जाईल। कारण की भिजवलेले बदाम हे खूप प्रोटीनयुक्त आहे आणि त्याचं कुणीही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत नाही किंवा कुणी आठवणीनं हे भिजू घालत नाही। त्यामुळे हे सुद्धा चांगला ऑप्शन आपल्याला कस्टमर जोडून ठेवण्यासाठी होणार आहे। आणि निश्चितच वेगवेगळे फ्रूट आहेत, वेगवेगळे फ्रूट ज्यूस आहे आणि प्रचंड प्रमाणात या व्यवसायात सुद्धा मार्जिन आहे। याला कुठेही कमी लेखू नका आणि आपल्या मराठी व्यावसायिकांनी, मराठी युवकांनी या व्यवसायामध्ये उतरणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। कुठल्याही पद्धतीने आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यामुळे कुठेही वेळ वाया घालू नका। म्हणून मी मोजक्या शब्दात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगत असतो, जेणेकरून वेळेचं महत्त्व हे खूप आहे। त्यामुळे तुमचं काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटते, हा व्यवसाय करू शकतो नाही करू शकत, हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ॲडमिशन घेतली नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या। धन्यवाद।